अगं मी म्हंटल ना चित्रा, राहू दे मी करते. दे बरं इकडे, राहू दे. अगं मेघना एवढी फॉर्मॅलिटी कशासाठी? मी म्हंटल ना तुला, तू अजिबात दडपण घेऊ नकोस. पहिल्यासारखी राहा तू या घरात. आणि त्यात काय ग आली फॉर्मॅलिटी? असू दे, करते मी. या काय म्हणताय? काय नाही, आज मला किती दिवसांनी निवांत अंगणात बसायला मिळते माहितीये. हो खरंच. काय होतं ग, होतच नाही ग. मुलांचा अभ्यास असतो, जेवण खाण असतं, दिवस कसा संपतो ना कळत नाही. साक्षीचं प्रोजेक्ट झालं का हो पूर्ण? झालं बाई एकदाच. मला कधी कधी तर फार गंमत वाटते ग, की म्हणजे बघ ना, अभ्यासक्रम एकच असतो पण किती वेगळ्या वेगळ्या परिस्थितीत शिकत असतात ना मुलं. म्हणजे अगदी शहरातल्या शहरात सुद्धा किती फरक असतो. शहरात आणि गावात तर असणारच असणार फरक. हो खरंय. हे म्हणजे तसा ग्रामीण भागातही आता सगळ्या सुविधा पोहोचल्यात, पण तरी वातावरण आणि संस्कृतीचा फरक पडतोच. हो ग, म्हणजे खूप विचार करायला लागलो ना आपण, हे सगळं फारच गुंतागुंतीचं वाटतं आपल्याला. खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय आदान प्रदान करतात ना विद्यार्थ्यांचं, तसं महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचं करायला पाहिजे. बघा ना, विदर्भातल्या मुलांना कोकणातले समुद्र डोंगर ठाऊक नसतात आणि कोकणातल्या मुलांना विदर्भातली माळरानं ठाऊक नसतात. खरंय ग मेघना तू म्हणतेस ते. म्हणजे असं झालं तर इंटरेस्टिंग होईल. बोलायला पाहिजे, पण इतर पालकांशी बोलायला पाहिजे, शाळांमधल्या शिक्षकांशी बोलायला पाहिजे. बघूया. ताई तुम्ही घ्या ना इनिशिएटिव्ह, तुम्हाला जमेल. ठीक आहे, बघते. हे बघ तुझे महाराज आले. उशीर झाला थोडा. काय म्हणते, जाऊ कंपनी? आदित्य प्लीज पीजे नको मारूस. नाही, आणि तुझ्या पीजेवरती तुझी बायको हसेल खळखळून, मी नाही हसत. अच्छा, पीजे नाही तर मग काय जेपी मारू का म्हणजे हसशील तू? तुला हे मारू? सॉरी 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 सॉरी. मान्य करतो खूपच वाईट होता. बरं ते सगळं सोडा, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका, ते खूप महत्वाचं आहे. मला तुमचे 2 दिवस हवे आणि ते पूर्णपणे मोकळे ठेवायचे. 2 दिवस कशासाठी? ते पाहुणे येणार आहेत, महत्वाचे. पाहुणे? हो. कोण रे आदित्य? ते चायनीज आमचे काही क्लायंट आहेत, ते येणार आहेत. चायनीज? हो, तर त्यांना भारतीय कुटुंब पाहायचंय. मग आमच्या ऑफिसमध्ये सगळे म्हणाले की अरे तुमचं कुटुंब एकदम आयडियल आहे. मी म्हटलं ओके. पण मग ते कधी येणार आहेत नक्की? नाही, आणि राहायलाच येणार आहेत का 2 दिवस? तसं असेल ना तर खूप तयारी करायला लागेल आणि मुख्य म्हणजे नीट करायला लागेल सगळं. अरे नाही 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 नाही, हे बघा, एवढं काही करायचं नाही तुम्हाला. तुम्हाला अगदी नऊवारी वगैरे नेसून नाही दाखवायचे त्यांना जस्ट आजच्या काळातलं, आजच्या जगातलं नॉर्मल कुटुंब पाहायचं. ओके. हे पण फिक्स तारखा सांग ना. हा, फिक्स ते फिक्स नाही ना अजून. ते फिक्स झालं की मी उद्या सांगतो तुम्हाला सगळं. ओके. तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय की 2 दिवस तुम्हाला बाजूला काढून ठेवायचे. ओके ओके ओके. पण मग ते आपल्याला सगळी तयारी करायला हवी ग. हो, आणि ताई आपल्याला काही चायनीज शब्द शिकावे लागतील नाही? हो ग. नाही म्हणजे चायनीज शब्द, चायनीज मेन्यू, ते नूडल बिडल आणि काय काय चाव टाव पाहिजे ना. बरं आदित्य, सायनारा. विजया, ते जॅपनीज मध्ये असतं. अय्या, हो का? हो, चायनीज मध्ये नाही. मला वाटलं चायनीज. बरोबर, सायोनाराला चायनीज मध्ये काय म्हणतात? हया. अय्या,
अय्या नाही हय्या. काही ताप भरतोय हा. चला ताई. चल स्वयंपाक करूया. कार्टून. बरं आदित्य हय्या हय्या. ताई बाग